कारण त्यांच्यासमोर मंबाजींनी तो खटला दाखल केलेला होता. मंबाजींनी की तुकाराम महाराजांचे हे अभंग आहे, त्यांचे अभंगच नव्हे, हे त्यांनी चोरलेले आहेत. पण मला ह्याच्यातून असं वाटतं की आपली जी आजची पिढी आहे ही या चित्रपटांकडे जास्त वळायला मागत नाही. इतकी आपली मराठी माती इतकी सॉलिड आहे, मराठी मातीतनं निर्माण होणारा कंटेंट इतका चांगला आहे आणि तो बघितला पाहिजे असं मला वाटतं. आता मी माहिती काढली तर त्याच्यामध्ये सलग 12 वर्ष तुम्ही संत तुकाराम महाराज यांची भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेले. तुम्ही 12 वर्ष जो तुमचा त्याग आहे, म्हणजे त्याग असं बोलू शकतो नाही, समर्पण आहे तुकाराम. त्याग नसतो, आपण आपलं आयुष्य जगतच असतो. ह्या चित्रपटासाठी दिग्दर्शन हे दिग्पाल दादा लांजेकर यांनीच करावं हे तुम्हाला का वाटतं? मला काही वाटलं नाही. दिग्पालला वाटलं की आपण अंधडोहवरती सिनेमा करावा. आताच एक मोठे दिग्दर्शक बोलून गेले की 1.5 वर्षांनी AI मुळे जी इंडस्ट्री आहे म्हणजे फिल्म इंडस्ट्री ती रसातळाला जाईल किंवा. नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस VM या YouTube चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन व्यक्ती. तर तुम्ही माझ्यासोबत बघत असाल तर योगेश सोमन सर यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण सर्वांना माहिती असेल की नाटकामध्ये, चित्रपटामध्ये आणि लेखनामध्ये, तसेच संवाद लेखन आणि मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सरांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं काम उत्कृष्टपणे ते सादर करतात. आणि त्यांचं जे काम करण्याची जी पद्धत आहे ती जर तुम्ही बघितली तर अत्यंत निरागस असते आणि वेगवेगळे पैलू असतात आणि वेगवेगळे विषय मांडण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण ते आज आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांचा नवीन चित्रपट येतोय 7 नोव्हेंबर रोजी, ज्याचं दिग्दर्शन दिग्पाल दादा लांजेकर यांनी केलेलं आहे. आणि सरांची मुख्य भूमिका म्हणजे संत तुकाराम यांची भूमिका योगेश सोमन सर यांनी केलेली. त्याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि सिनेमाबद्दल काय आहे, सिनेमा लोकांना कुठपर्यंत घेऊन जातो, त्याचे अनुभव काय, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार. नमस्कार. आपला माणूस VM या YouTube चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर मला असं विचारायचं आहे की आता आपण जर बघितलं तर संत तुकाराम महाराज त्यांच्यावर 1936 पासून, म्हणजे आपण ब्लॅक अँड व्हाईट पासून जर गेलो तर खूप असे चित्रपट होऊन गेले. त्याच्यामध्ये जितेंद्र जोशी आहेत, त्याच्यानंतर हिंदीमध्ये सुबोध भावे यांनी देखील काम केलेलं आहे. पण हा जो आपला चित्रपट आहे, या चित्रपटामध्ये काय वेगळेपण आहे आणि लोकांपर्यंत कोणता विषय घेऊन जाणार आहे हे मला सर्वप्रथम जाणून घ्यायला आवडेल. रामकृष्ण हरी. चित्रपटाचं नाव अभंग तुकाराम असं आहे. त्याच्यामध्येच आम्हाला म्हणजे चित्रपटाच्या नावातच आम्हाला तुकाराम महाराजांमधलं बद्दल काय मांडायचं आहे हे आम्ही त्या नावातच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणजे तुकाराम महाराजांचे विचार, तुकाराम महाराजांचं चरित्र हे तुकाराम महाराजांनीच रचलेल्या अभंगांच्या अनुषंगाने येणार आहे, म्हणून ते अभंग तुकाराम. आणि तुकाराम व्यक्तिमत्व म्हणून, तुकाराम महाराज हे व्यक्तिमत्व म्हणून, तुकाराम महाराज स्वतःच्या विचारांच्या बाबतीत किती ताठकण्याचे होते हे ते त्यांचं व्यक्तिमत्व होतं. हा जो त्यांची अभिमानास्पद गोष्ट होती. म्हणजे थोडक्यात तुकाराम महाराजांचं विचारांच्या बाबतीत कसं अभंगत्व होतं, तशा यांनी ते अभंग तुकाराम आहेत. अशा दोन्ही अर्थाने या चित्रपटाचं नाव आम्ही अभंग तुकाराम ठेवलं. आता या अभंग तुकाराम हा काही जे नेहमीचा चरित्रपट जशा पद्धतीचा असतो की जन्मापासून ते वैकुंठ गमनापर्यंत तुकाराम महाराजांचं एक चरित्र विविध प्रसंगांच्या माध्यमातून मांडायचं, तर अशी एक सरळ धोपट मांडणी याची मुळात नाहीच आहे. तुकाराम महाराजांना तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की तुकाराम महाराजांवरती त्यांच्या अभंगांच्या रचनांवरून किंवा ते अभंग रचतात आणि जनमानसामध्ये त्याची शिकवणूक खूप चांगल्या पद्धतीने प्रसारित होतीये हे कळल्यानंतर त्यावेळच्या सनातनी लोकांनी तुकाराम महाराजांवरती दिवाणी दावा लावला होता, त्यांची चौकशी केली होती. म्हणजे थोडक्यात कोर्ट केस त्यांच्यावर झाली होती. आणि रामकृष्ण भट्ट, रामेश्वर भट्ट यांच्या ते कोर्ट म्हणजे न्यायाधीश होते आणि त्यांच्यासमोर मंबाजींनी तो खटला दाखल केलेला होता. मंबाजींनी की तुकाराम महाराजांचे हे अभंग आहे, त्यांचे अभंगच नव्हे, हे त्यांनी चोरलेले आहेत. कुणीतरी कीर्तनकार ते बोलतं, ते ऐकतात आणि अडाणी लोकांपुढे ते म्हणतात, हे त्यांचे नाहीच आहे. आणि अशा त्याच्या चौकशीला सामोरं जाताना तुकाराम महाराजांनी वेदापासून ते अंधश्रद्धेपर्यंत आणि विज्ञानापासून ते भक्ती मार्गापर्यंत ज्या पद्धतीने त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला चौकशीत उत्तर दिलेलं आहे आणि तरीही त्यांना
त्या गाथा बुडवण्याचा आदेश दिला जातो की तुम्ही तुमचे अभंग इंद्रायणीमध्ये बुडवून टाका. आणि मग मात्र तुकाराम एका विद्रोह म्हणतो आपण ज्याला, अशा ह्याच्यावर येतात की आता पांडुरंगाने खरं काय ते दाखवावंच, त्याचं खरं स्वरूप दाखवावं. जर माझी भक्ती किंवा माझ्यासारखे हे अनन्यसाधारण जे अनेक वैष्णव इथं आहेत की जे या अभंगाच्या मार्गाने भक्ती मार्गाला लागलेले आहेत, त्यांची भक्ती जर खरी असेल आणि पांडुरंग जर खरा असेल तर त्यांनी माझे हे अभंग तारले पाहिजेत. असं म्हणून ते गाथा बुडवल्यापासून 13 दिवस तुकाराम महाराज अन्न पाण्याशिवाय इंद्रायणीच्या डोहाकाठी बसून होते. आणि ते काही नुसते बसून नव्हते, त्यांच्या ध्यानाच्या मार्गातून असेल, भक्तीच्या मार्गातून असेल, संप्रदायाबरोबर असेल, पण तुकारामांनी एक वाद संवाद मांडलेला होता नियतीबरोबर, पराशक्तीबरोबर, पांडुरंगाबरोबर. आणि 13व्या दिवशी ते अभंग तरले. तर ह्या 13 दिवसामधला तुकाराम महाराजांचाच फक्त नव्हे तर त्यांची पत्नी जी अवलाबाई म्हणजे जिजाई ज्या होत्या, त्या पत्नी आपल्या पतीबद्दल काय विचार करत होत्या, त्या पतीच्या या अजोड कार्याबद्दल त्यांच्या मनामध्ये किती चांगली भावना होती, असं एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं सुद्धा या चित्रपटातल्या वेगवेगळ्या प्रसंगांमधनं बाहेर येतं. शिवाय शिवाजी महाराजांची जी तुकारामांची भेट झाली आणि त्यावेळेला जो तुकारामांच्या भक्तीमुळे जो एक चमत्कार घडला, तोही अत्यंत वैविध्यपूर्ण आणि सुंदर प्रसंग की विरक्ती आणि राजकारण किंवा आपला क्षात्र धर्म काय आहे अशा पद्धतीची शिवाजी महाराजांना जे मार्गदर्शन तुकाराम महाराजांनी त्यावेळेला केलं ते अभंगांच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून आणि संवादांच्या माध्यमातून या चित्रपटामध्ये येतं. असा एक साधारण त्याचा गोषवारा मी सांगितला. 7 नोव्हेंबरपासून हा चित्रपट आपला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे आणि तो लोकांना नक्की आवडेल असं आम्हाला वाटतं. कारण एक वेगळ्या पद्धतीने अध्यात्माचाही आपण त्याच्यामध्ये हे देतो की अध्यात्म याचा अर्थ साठीनंतर देवदेव करणं म्हणजे अध्यात्म नव्हे, किंवा कुठल्या तरी वेगवेगळ्या तीर्थस्थानांना जाऊन नदीमध्ये आणि याच्यामध्ये डुबक्या घेणं किंवा अभिषेक करणं हे म्हणजे अध्यात्म नव्हे. तर अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध, स्वतःतलं सत्य आणि सत्व जाणून घेणं हे म्हणजे अध्यात्म आहे. आणि हे खूप सोप्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी सांगितलेलं असं आहे. तर मग खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये मला एक विचार असं वाटतं की आपण जर बघितलं आता ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा दिग्पालदादांचा चित्रपट आहे, तो अत्यंत आपल्याला अध्यात्माकडे घेऊन जातो आणि आपलं मन प्रसन्न होतं आणि अध्यात्माकडे आपण वळायला भाग पडतो. तसाच हा देखील चित्रपट असणार आहे. पण मला ह्याच्यातून असं वाटतं की आपली जी आजची पिढी आहे ही या चित्रपटांकडे जास्त वळायला मागत नाही किंवा ते एक्सेप्ट करायला तयार होत नाही. तर त्यांना तुम्ही तुमच्या माध्यमातून काय सांगाल किंवा काय त्यांच्यामध्ये त्यांनी बदल घडवायला पाहिजेत? खरं सांगू का मी की या लोकांनी त्यांनी वळावं यासाठी म्हणजे त्यांनी चांगल्या मार्गाकडं अध्यात्माकडे वळावं म्हणून तर या चित्रपटाची निर्मिती आहे. आणि मला असं वाटतं की एक कुठली तरी खरंच वेळ येते की माणूस स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात होते. तरुण असेल, अगदी लहान मुलं सुद्धा, जसं आता लहान मुलांना स्वतःहून जात नसतील तर त्यांचे पालक आपण म्हणजे ज्ञानेश्वरांची मुक्ताई असेल किंवा शिवराज अष्टक असेल, शिवाजी महाराजांचे 6 सिनेमे 5 सिनेमे झालेले आहेत की याला असं व्हायचं की पालक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बघायचे आणि ते पुन्हा आपल्या मुलांना घेऊन यायचे. 2-2दा 3-3दा लोकांनी सिनेमे पाहिलेले आहेत. म्हणजे इतिहासाची पुस्तकं वाचली नसतील तेवढी मुलांनी आता आपल्या अष्टकामधले सिनेमे बघितलेले आहेत किंवा आपल्या माऊली मुक्ताई सुद्धा तशाच पद्धतीने लोकांनी पाहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की काही वेगळं सांगावं लागत नाही, असं कुठलंही आवाहन करावं असं करायची गरज नसते. प्रेक्षकांना आपणहूनच आतून उर्मी निर्माण होईल असं मला स्वतःला वाटतं की अरे की हाही अशा पद्धतीने दरवेळेला मारधाड, लव्ह स्टोरी, सस्पेन्स, थ्रिलर याच्याही पेक्षा याही पद्धतीच्या कथानकांमधनं काहीतरी वेगळा आनंद आपल्याला मिळतो जो की शाश्वत असतो. असं नाही की 3 तास फक्त करमणूक झाली आणि निघून गेलो. त्या 3 तासानंतर खरं तर सिनेमाचा परिणाम सुरू होतो. म्हणजे अभंग तुकाराम किंवा अशा पद्धतीचे जे सिनेमे असतात याचा त्या 3 तासात प्रेक्षागृहात परिणाम जो होतो त्याच्याही पेक्षा नंतर बराच काळापर्यंत त्या चित्रपटातल्या संवादांचा, त्या चित्रपटांमध्ये होणाऱ्या अभंगांचा परिणाम हा प्रेक्षकांवर होत राहील. आणि हा एक आनंदाचा भाग आहे. आणि तो आनंद हा म्हणजे आयटम सॉंग्स, मारधाड, फायटिंग, VFX, वेगळे वेगळे AI च्या माध्यमातून केलेली गिमिक्स याच्याही पेक्षा काहीतरी सच्च आपल्या मातीतलं, महाराष्ट्रातल्या भूमीचं, महाराष्ट्राच्या
संस्कृतीचा वास त्या संबंध चित्रपटाला आहे की इतकी आपली मराठी माती इतकी सॉलिड आहे, मराठी मातीतनं निर्माण होणारा कंटेंट इतका चांगला आहे आणि तो बघितला पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्यासाठी तरुणांनीच नव्हे तर सगळ्यांनी, आबालवृद्धांनी सहकुटुंब सहपरिवार हा सिनेमा बघावा असं मला वाटतं. तर खूप चांगल्या पद्धतीने सरांनी सांगितलं की मी सुद्धा आवाहन करतो आपला माणूस VM माध्यमातून सर्वांनी जरूर जायला पाहिजे, हा चित्रपट बघायला पाहिजे आणि अध्यात्म नेमकं काय असतं हे आपल्याला ह्या चित्रपटातून नक्कीच मिळेल अशी मी आशा करतो. आता मला असं अजून एक जाणून घ्यायला आवडेल की आता मी माहिती काढली तर त्याच्यामध्ये सलग 12 वर्ष तुम्ही संत तुकाराम महाराज यांची भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. पण संत तुकाराम महाराजांचा आपल्या आयुष्यामध्ये काय वेगळा अनुभव आहे जो तुमच्या आयुष्यावर वेगळा परिणाम करतो हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 12 वर्ष करतोय म्हणजे मी 2010 पासून याचं जे मूळ कथानक आहे अभंग तुकाराम या चित्रपटाचं, ते माझा एक आनंद डोह म्हणून एक पात्री नाट्य प्रयोग होता ज्याच्यामध्ये तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पत्नी या दोन्ही भूमिका मीच करायचो. त्या आनंद डोहचे प्रयोग आम्ही विविध ठिकाणी केलेत, म्हणजे नुसते महाराष्ट्रभर नाही तर भारतभर आणि कॅनडा, सिंगापूर, अबुधाबी, दुबई याही ठिकाणी त्याचे प्रयोग विविध महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून, गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि माझे सद्गुरू मला असं सांगतात, म्हणजे माझे सद्गुरू माझ्या आयुष्यात 2003 सालापासून आले, जिथपासून माझा अध्यात्माचा एक अभ्यास आणि साधना सुरू झाली. आणि त्याचीच पुढची पायरी म्हणजे हे आनंद डोहचं लिखाण आणि आनंद डोहचे प्रयोग आहेत. म्हणजे माझे सद्गुरू मला कायम हेच सांगतात की आनंद डोह हा इतरांसाठी नाट्यप्रयोग असेल, लोकांना ते आवडत असेल, लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतील, लोक अतिशय कुणी म्हणजे डोळ्यातनं घळाघळा पाणी येत असतील आणि तुम्ही त्यांना अगदी तुकाराम महाराजांसारखे दिसत असाल वगैरे, हे सगळं जरी असलं तरी तुमच्यासाठी मात्र ही साधनेची पुढची पायरी आहे. त्यामुळे त्या साधनेच्या ज्या ज्या कळा तुम्हाला सोसवायच्या आहेत त्या आनंद डोहच्या माध्यमातून तुम्ही सोसाल, त्यातनं काय प्राप्त होईल तेही तुम्हाला मिळेल. तर त्याची प्राप्ती माझी अशी आहे की मला ह्या नेहमीच मी या मुलाखतींपासून सांगायला सुरुवात केली. आता या वेगवेगळ्या प्रमोशनच्या माध्यमातून, आता प्रमोशनमध्ये काय होतं की बऱ्याचदा शूटिंगच्या दरम्यानचे किस्से काय झाले, गमती जमती काय झाल्या वगैरे असं काय 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 सांगितलं जातं. पण मी मात्र खूपदा माझ्या मुलाखतीत अत्यंत गंभीरपणे मला आलेले जे यातले वेगळे वेगळे अनुभव आहेत ते मी सांगत होतो. आणि ते सांगताना मला कुठेही हे लोकांना कसं वाटेल, लोकांना आवडेल का नाही म्हणण्यापेक्षा लोकांना खरं वाटेल का खोटं वाटेल असा कुठलाही माझ्या मनामध्ये अपपर भाव कधी आलाच नाही. मला असं वाटलं की जे मला अनुभवायला मिळालेलं आहे ते मी लोकांशी शेअर केलंच पाहिजे. आणि म्हणजे 12 वर्ष असं आपण म्हणू शकतो की 2011-12 पासून तुकाराम महाराज माझ्या आयुष्यात आले आणि तिथपासून जे माझं अखंड नामस्मरण, मग ते पांडुरंगाचं असेल, माऊलींचा असेल, ज्ञानेश्वर माऊलींचा असेल, स्वामींचा असेल, अशा वेगळ्या वेगळ्याच्यातनं एक तर अखंड नामस्मरण माझं सुरू झालं. आणि मला महाराजांचं अस्तित्व, सहअस्तित्व, त्यांचा आवाज, त्यांचा स्पर्श हा वेळोवेळी प्रयोगाच्या दरम्यान, चित्रीकरणाच्या दरम्यान हा सतत जाणवत आला. आणि असं काही आपल्या अवतीभोवती एक अशी शक्ती फिरती आहे, आपल्या भोवती आत्ता आली आहे, आपल्या सोबत आत्ता आली आहे, हे कधी कधी सुगंधानी, कधी कधी वाऱ्याच्या झुळकीनी येणारा शहारा असेल, कधी कधी एखाद्या संवादामुळे अंगावर उठणारा रोमांच असेल. या अनेक माध्यमातून मला तो आनंद सतत मिळत गेलेला आहे. अगदी काल मिळतो, आजही मिळतो. तर हे सहअस्तित्व जे आहे ना, हेच मला प्राप्त झालं असं मला वाटतं. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की अध्यात्माशी आपण कसं या चित्रपटाला कनेक्ट करू शकतो, किंवा तुम्ही 12 वर्ष जो तुमचा त्याग आहे, म्हणजे त्याग असं बोलू शकतो नाही, समर्पण आहे. तुकाराम त्याग नसतो, आपण आपलं आयुष्य जगतच असतो. एक खूप म्हणजे मला हे सांगावं असं वाटतं की अध्यात्माचा अर्थ अंधाऱ्या खोलीमध्ये कोपऱ्यात बसून मांडी घालून घेतलेलं श्रीराम जयराम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ असं नसतं. ते तुमच्या सतत सोबत असतं. बरोबर. अध्यात्म याचा अर्थ तुमचं जीवन जे तुम्हाला योजलं गेलेलं आहे, ज्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, ते जाणून ते जीवन जगत असताना सगळ्या सुखदुःखांसकट, सर्व आजारपणांसकट, सर्व आनंदाच्या, यशाच्या, अपयशाच्या चढ उतारांसकट ते अत्यंत ज्याला आपण म्हणतो तटस्थ भावनेने ते जगणं तुम्ही जेव्हा बघायला लागता, तिथनं तुम्हाला अध्यात्म प्राप्त होतं असं मला वाटतं.
म्हणजे आपल्या चराचरामध्ये अध्यात्म वसलेले, फक्त ते आपण शोधण्याची गरज आहे, ते कळणं गरजेचं असतं. कळणं गरजेचं. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आता मी प्रेक्षकांना सुद्धा सांगतो की 1 ते 2 वर्षापूर्वी दिग्पाल दादा लांजेकर यांचा सुद्धा आपण मुलाखत घेतली होती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुभेदार या चित्रपटाच्या दरम्यान. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे चित्रपटाच्याच निमित्ताने की ह्या चित्रपटासाठी दिग्दर्शन हे दिग्पाल दादा लांजेकर यांनीच करावं हे तुम्हाला का वाटलं? कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवराज अष्टकमध्ये तर खूप अभ्यास आहे दिग्पाल दादांचा. 28 वर्ष त्यांनी घालवले छत्रपती शिवाजी महाराजांवर, सर्वांना माहिती आहे. पण ह्या चित्रपटासाठी, या प्रोजेक्टसाठी मला काही वाटलं नाही. दिग्पालला वाटलं की आपण आनंद डोहोवरती सिनेमा करावा आणि तो साधारण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेला काम आमचं थांबलेलं होतं आणि नुसतं आपण बोलणं, चर्चा, प्लॅनिंग, स्वप्न याच्यामध्ये या मोडमध्ये सगळेजण होते, त्यावेळेला आमच्या चर्चा झालेली होती की आपण आनंद डोहोवरती सिनेमा करूया. त्याच्यानंतर माऊली मुक्ताईच्या निमित्ताने ज्यावेळेला चित्रीकरणाच्या वेळेला आमची वारंवार भेट झाली, त्यावेळेला जेव्हा निवांत मधला जो वेळ असायचा त्यावेळेला झालं की सर आपण आता पुढचा सिनेमा जो करू तो तुकाराम महाराजांवरचाच आणि याचाच केला पाहिजे, म्हणजे आनंद. कारण प्रत्येक कलाकाराचा लेखक म्हणून मला आनंद डोहो हे नाटकाच्या माध्यमातूनच दिसलं, मला चित्रपट त्यातनं दिसलाच नाही, तो दिग्पालला दिसला. म्हणूनच पटकथा त्यांनी लिहिली. आनंद डोहोची पटकथा म्हणजे ज्या ज्या जागा कथेमधल्या आणि नाटकामधल्या सुटलेल्या होत्या किंवा नाटकाच्या म्हणून ज्या मर्यादा असतात, जसं नाटकाचं एक शक्तिस्थान असं असतं की तुम्हाला थेट जिवंत अनुभव मिळतो. म्हणजे माझं ध्यान लागलेलं आहे, माझी शांभवी मुद्रा लागलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी बोलतोय हे प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवायला मिळतं आनंद डोहो ज्यावेळेला प्रयोग चालू असतो. ते चित्रपटात मिळत नाही. पण चित्रपटामध्ये ज्या गोष्टी मी आता आनंद डोहोमध्ये इंद्रायणीचा काठ तर दाखवू शकत नाही, मी इंद्रायणीचा डोह दाखवू शकत नाही, मी प्रत्यक्ष गाथा बुडलेल्या दाखवू शकत नाही, जे चित्रपटात दाखवता येतं. तर ज्या ज्या गोष्टी चित्रपटात दाखवल्यामुळे आनंद डोहो हे स्क्रिप्ट आणखीन श्रीमंत होईल, लोकांपर्यंत जाऊन लोकांना जास्त आवडेल, त्या सगळ्या जागा दिग्पालनी त्याच्या पद्धतीने पटकथेमध्ये भरून काढल्या आणि अतिशय सुंदर पटकथा दिग्पालनी हे केलेली आहे. 2 गोष्टी नक्की होत्या की आनंद डोहोवर अभंग तुकाराम चित्रपट करायचा आणि त्याच्यात तुकारामांची भूमिका ही नक्की मीच करायची. जेव्हा केव्हा मला वेळ होईल तेव्हा वाटल्यास चित्रपट करू, जेव्हा केव्हा माझी व्यस्तता कमी होईल किंवा जो काही कॉमन वेळ निघेल त्याच्यात, म्हणजे त्याच्याकडे त्यांनी दुसरा ऑप्शन ठेवलेला नव्हता. आणि माझं स्वतःचं दिग्पालचं बरोबरचं कनेक्शन हे त्याच्या अत्यंत उमेदीच्या काळापासून ते आत्तापर्यंतचं असल्यामुळे मला तो काय पद्धतीने दिग्दर्शन करू शकेल हे नक्की माहिती होतं. आणि एक कुठेतरी मी माझी शिस्त घालून घेतलेली की एकदा दिग्दर्शक म्हणून जबाबदारी दुसऱ्यावर दिल्यानंतर मी कधीच कुठल्याच सजेशन्स त्याच्या भागातले करायला जात नाही. मी एक वेळ लिखाणावर काहीतरी सांगायला जाईन, मला त्यांनी सांगितलेल्या याच्यानुसार अभिनयामध्ये मी त्याला 4 ऑप्शन्स देईन की मी हे असं करतो तसं करतो, पण मी दिग्दर्शनामध्ये कधीच करत नाही आणि मी कोणाच्याच बाबतीत असलं करत नाही. ज्याची त्याची भूमिका ठरलेली असते असं मला वाटतं. मी ज्या वेळेला दिग्दर्शकाच्या भूमिकेत जाईन त्यावेळेला मी माझं करीन, कारण त्यांनी एका वेगळ्या दृष्टीने या कथानकाकडे पाहिलेलं असतं. तर तो ते क्लॅशेसच नकोत असं मला वाटतं आणि ते झालेच नाही. खूप समविचारी आम्ही असल्यामुळे एक विचाराने हा चित्रपट बनला. तर खूप म्हणजे ह्या मुलाखतीमध्ये किंवा आपण गप्पाच मारतोय त्या माध्यमातून संत तुकाराम कसे आहेत हे तुमच्या माध्यमातून आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना समजते की नक्की तुकाराम महाराज काय आहेत, किंवा आपण आता जसं बोलत आपलं दिग्पाल दादा लांजेकर यांचं कसं दिग्दर्शन आहे हे तुमच्या माध्यमातून आम्हाला समजते, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आता जर आपण बघितलं थोडंसं चित्रपटाच्या वेगळं असेल, आपल्या चित्रपट सृष्टीबद्दल आहे, तर आताच एक मोठे दिग्दर्शक बोलून गेले की 1.5 वर्षांनी AI मुळे जी इंडस्ट्री आहे म्हणजे फिल्म इंडस्ट्री ती रसातळाला जाईल किंवा संपण्याच्या याच्यावर, तर त्याबद्दल तुमच्याकडून थोडंसं मत जाणून घ्यायला आवडेल. मला स्वतःला असं नाही वाटत, म्हणजे असं काही होईल. हां, माध्यमांतर होईल, टेक्नॉलॉजी बदलेल, काय AIच्या माध्यमातून जास्तीत जास्त चित्रपटाच्या दृष्टीने खूप वेगळे पूर्ण तांत्रिकतेच्या आहारी सिनेमा जाईल. म्हणजे जसं साधं 20 रुपयाच्या ऑडिओ कॅसेट कुठं आता कचऱ्यात गेल्या, आता आपल्याला लक्षात आहे का? एक पिढी आता अशी आली आहे की जिनी ऑडिओ कॅसेट्सच बघितल्या नाही.
माझ्या मते 90च्या दशकामध्ये जी पिढी कार्यरत झालेली होती त्यांना जुन्या ज्या रेकॉर्ड्स आहेत, त्या रेकॉर्ड काय होत्या हेही माहीत नाही. इतकी ती टेक्नॉलॉजी बदलत गेली. आताच्या चित्रपटकर्त्यांमध्ये 16 mm रील, 35 mm रील, 70 mm रील, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह या नव्या गोष्टीच आता या गोष्टी या टर्मिनॉलॉजीच संपून गेलेल्या आहेत. कारण चित्रपट डिजिटल माध्यमामध्ये आलेला आहे. तर त्यामुळे आता त्याच्या पुढची स्टेप ही AI असू शकते. माणसाचं सुचणं हे बंद होणार नाहीये ना. माणसासारखी माणसं जर म्हणजे ते जे कोण मोठे दिग्दर्शक आहेत त्यांच्यासारखाच एक AIची इमेज ज्या वेळेला येईल त्यावेळेला ती AIची इमेज कार्यरत होईल ना. हे रसातळाला जातील पण ती कार्यरत राहील ना. आणि त्यांना घडवणारा आणि त्यांना कमांड देणारा जो असेल तो क्रिएटिव्हच असणार आहे ना शेवटी. बरोबर. त्यामुळे चित्रपट नाही संपत कधी. कुठलीच क्रिएटिव्हिटी संपणार नाही. कदाचित थोडे चढ उतार होतील. जुन्या ज्याला म्हणतो आपण जुनं दुकान ज्यांचं आहे, आता जसं की सिंगल स्क्रीन गेले आणि मल्टिप्लेक्स गावागावामध्ये आले. छोटी वाण्याची कोपऱ्यावरची दुकानं संपली आणि तिथे मोठाली मॉल झाले. मोठे म्हणजे त्या गावाला जेवढे पोषक असतील तेवढे मोठे मॉल झाले. तर ते बदल होतातच ना व्यवसायाच्या दृष्टीने. एकदा तुम्ही त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहिलं की त्याच्याकडं हेच केलं पाहिजे ना. म्हणजे आज रिक्षाच्या बरोबरीने ओला आणि उबेर सुद्धा आलंच ना. पूर्वी एखाद्या रिक्षेवाल्याला जर जेव्हा टांगे होते त्यावेळेला जर म्हटलं असतं अशी एक ओला आणि उबेर नावाचं ऑनलाईन बुक करून मिळणार आहे आपल्याला ट्रान्सपोर्ट, तर तेव्हा विश्वास ठेवला असता का लोकांनी? नसता ठेवला. तसंच हे आहे. त्यामुळे असं रसातळाला काहीही रसातळाला जात नाही. ते तिथेच असतं. त्याचं स्वरूप बदलत जातं असं मला वाटतं. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या जसं अपग्रेड होणार तसं थोडे साधं आहे. आता उद्या अजून एक 5 वर्षानंतर कदाचित मला जेव्हा जाणवेल अरे बापरे हे तंत्रज्ञान काय माझ्या आवाक्याचं नाहीये. आणि तसंही मी वयाची 65-67 झाली. जे काय आहे त्याच्यामध्ये आता नवं काय येते ते बघण्यामध्ये आनंद करावा. तर ही पिढी बाजूलाच होईल ना. बरोबर. ती रसातळाला जात नाही ना, ती बाजूला असं आहे ना. ते नवे येतील, नवे करतील, आपण नव्यांचं हे करू. प्रेक्षकांना अजून काहीतरी हवं असेल, AIच्या पलीकडचं आणखीन काहीतरी. 1999 सालापर्यंत हे एक मशीन असं येणार आहे की जे लोकांच्या हातातलं थिएटर पण बनणार आहे, लोकांच्या हातामधलं संपर्काचं साधन पण बनणार आहे. तसंच अनेक फ्रॉड करता येऊ शकतील असंही हे बनणार आहे. याच्यावर 1999 साली सुद्धा विश्वास आत्ता एक लेखक म्हणून माझ्या 1999 सालच्या स्क्रिप्ट पर्यंत मोबाईल हे संवादांमध्ये सुद्धा नव्हतं. बरोबर आलं ना ते. आज आपण त्याला यूज टू झालो ना. तसंच हे आहे. खूप चांगल्या पद्धतीने सरांनी सांगितलं की तंत्रज्ञान बदलेल पण आपलं जे कला विश्व आहे किंवा आपण जी करण्याची जी पद्धत आहे ती बदलण्यात. म्हणजे AI जरी तांत्रिकदृष्ट्या अपग्रेड होत असेल तर माणसाला जी आपल्याला कला दाखवायची असते ती माणसाशिवाय आपण दाखवूच शकत नाही. साधी गोष्ट आहे. नाटक हे जिवंत कला आहे, जिवंत परफॉर्मन्स हे आहे. त्याच्यानंतर सिनेमे आले, हे झालं, नाटकावर हे होणार, नाटक आता संपत जाणार, नाटक रसातळाला जाणार अशी भविष्यवाणी अशांसारख्या पूर्वी कोणीतरी केली पण असेल कदाचित. जसजसा सिनेमा हे होत गेला तसं झालं का? तसं झालं नाही ना. आजही आमचा आनंदडोह पासून ते प्रशांत दामलेंचा 13,313व्या प्रयोगाचा विक्रम प्रशांत दामले करतायत नाटकाच्या माध्यमातून. तो का करतायत? लोक बघायला जातात म्हणूनच करतात ना. आपल्या दिग्पालचं श्वासात राजा ध्यासात राजासारखं अभिवाचनाचा कार्यक्रम आहे. शिवाजी महाराजांच्या गोष्टी ते सांगतात. आता त्या सगळ्यांनाच माहिती असतात की नाही? माहिती असतात. शिवाजी राजांचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे की नाही? माहिती आहे. तरी का बघायला जातात? तो जिवंत अनुभव जिवंत माणसांकडनं मिळण्याची जोपर्यंत प्रेक्षकांना हे आहे तोपर्यंत या ऍक्टिव्हिटीज कधीही रसातळाला जाऊ शकत नाही. प्रेक्षक ज्या वेळेला AIच्या माध्यमातल्या इमेजेस म्हणून बसतील की नाही त्यावेळेला मग गोंधळ होईल. मग त्यावेळेला ही पृथ्वीच संपून जाणार आहे. ना हे बोलणारे दिग्दर्शक असणार आहेत, ना मी असणार आहे, ना तुम्ही असणार आहे. सगळे AI मधले क्रिएटेड ऑडियन्सही AI क्रिएटेड असेल, जनरेटेड असेल आणि समोर सादर होणारही AI जनरेटेड असेल. आपला उपयोगच राहणार नाहीये तेव्हा. असं होत नाही. खूप चांगल्या पद्धतीने आणि अभ्यासपूर्ण दादांनी मार्गदर्शन केलं की AI मुळे जे काही जण बोलतायत तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं की नाही आपला प्रश्न आहे. ते त्यांचं व्यक्तिगत मत. उद्या बदललेलं सुद्धा असू शकतं. काय त्यांना हे काही नाही. आपण जर बघितलं संत तुकाराम महाराज यांचे अभंग असंख्य आहेत. त्यांनी खूप असे अभंग लिहिलेले आहेत. 4,000 आणि काहीच्या पेक्षा जास्त. तर मला त्यांच्या अभंगाबद्दल आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना थोडंफार जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. त्यांच्या अभंगांच्या बाबतीत म्हणजे ते असं हे आहे की तुकाराम महाराजांची भावना मी त्या आनंदडोह नावाच्या माझ्या त्या एकल नाट्यामध्ये हे अशी करतो की ते जेव्हा असं
ते पांडुरंगाशी बोलायचे. ते निराकाराला म्हणजे त्यांना तो दिसायचा आकार आणि ते श्री विठ्ठलाबरोबर बोलायला लागायचे किंवा त्याच्या स्फुरणातनं त्यांना जेव्हा केव्हा हे होईल अभंग स्फुरतील त्याप्रमाणे ते अभंग लिहायचे. आणि मग त्यावेळेला ते लोक हसायचे. नेहमी ना कॉन्टेम्पररी तात्कालिक माणसांना आहे त्या माणसांची किंमत नसते असं मला वाटतं. तुकाराम महाराज ज्या वेळेला प्रतिभेच्या अंगाने असे एक एक उत्तमोत्तम अभंग रचत होते त्यावेळेलाच तर त्यांच्यावर दिवाणी दावा लावला गेला. आणि देहू गावामधनं त्यांची त्यावेळेलाही टवाळी व्हायची की काय एकटाच नदीकाठी बोलत बसतो. आणि मग ते तुकाराम महाराज असं म्हणतात आणि मग सारं देहूगाव दिवसभर आमची टवाळी उडवत बसेल. अरे पण त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही एकटे नसतो बोलत. गेले काही दिवस आम्ही एकटे नाहीच आहोत. मुळी अवती भवती सतत निरंकाराचा वास आहे आणि तो दिसत नाही, तो जाणवावा लागतो. आणि तो जाणवण्यासाठी या मळक्या गोधडीचे 2 हात 2 पाय 2 डोळे 2 कान 1 हृदय काही उपयोगाचं नाही. त्यासाठी या कुडीची रंध्र कान नाक डोळे आणि हृदय व्हायला पाहिजेत. निरंकाराला निरंकाराने साथ घातली की त्या पांडुरंगाचे शब्द ऐकू येतात आणि मग त्याच्याच बोटातल्या बोरून ते तुझ्या या कागदावर उमटतात. हे पांडुरंगाचे शब्द आहेत, ह्यात माझं काही नाही. आपल्या स्वतःच्या अभंगातच तुकाराम महाराज म्हणतात, करीतो कवित्व म्हणाल हे कोणी नवे माझी वाणी पदरची, माझी या युक्तीचा नवे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो. पांडुरंग माझ्याकडनं बोलून घेतो, माझं काहीही नाही. हेच त्या सगळ्याच्या सगळ्या अभंगांच्या बाबतीत त्यांचं तेच म्हणणं होतं. असं म्हणणारे ही अंधश्रद्धेच्या बाबतीत 900 कन्यापुत्र होती तरी करणे लागे पती, तुका म्हणे तुझी गे दसोडी परी आवडी दर्शनाची. की नवसानीत जर मुलं होणार असतील तर लोकांनी लग्न कशाला करायचं हेही शिकवणारे तुकाराम महाराजच होते आणि अभंगांच्या माध्यमातूनच हे शिकवत होते. तर तुकाराम महाराजांबद्दल त्यांच्यावर असे आरोप व्हायचे की त्यांचे जे अभंग होते हे संस्कृत भाषेला तोडील नव्हते किंवा ते लोकांना समजण्यासाठी ते तीच तर गोची झाली ना. म्हणून तर सनातनी पेटले की संस्कृतपेक्षाही सोप्या असलेल्या भाषेत जनमानसामध्ये खोपटामध्ये रानावरती शेतावर मळताना नांगरताना पाखडताना हसताना रडताना उक्तीप्रमाणे लोकांच्या मुखामधून तुकाराम महाराजांचे अभंग यायला लागले आणि थोडक्यात ज्ञान प्रवाहित व्हायला लागलं, लोकांना ज्ञान मिळायला लागलं. इतक्या सोप्या भाषेत ग्रंथांमधून बाहेर येऊन जेव्हा मिळायला लागलं त्यावेळेला लोकांची पंचायत झाली. म्हणून तर त्याला विरोध सुरू झाला. म्हणून तर त्यांनी तुकाराम महाराजांनी त्यासाठी तर अभंगांची निर्मिती केली. त्या टप्प्यावर बघा, संस्कृतमधून ज्ञानेश्वरी प्राकृतामध्ये लिहिली गेली का तर भगवद्गीतेचं ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तिथनं पुढे एकनाथ महाराजांनी ते आणखीन सोप्या याच्यामध्ये लिहिलं का तर लोकांपर्यंत ते जेव्हा लोकांना ज्ञानेश्वरी सुद्धा अवघड वाटायला लागली त्यावेळेला एकनाथी याच्यामध्ये मग भारुड बिरुड या सगळ्या माध्यमातून नाथांनी हे केलं. त्याच्यानंतर पुन्हा तुकाराम महाराजांनी ते आणखीन सोपं आणि आणखीन जमिनीवरच्या 12 बलुतदार शेतकरी कुणबी या सगळ्यांपर्यंत ही भाषा हे ज्ञान पोचावं यासाठी अभंगांची निर्मिती केली. तर सर मला जाणून घेणं आवडेल की अजिंक्य राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे आणि तुम्ही अभंग तुकाराम या चित्रपटात संत तुकाराम महाराजांची. तर आम्हाला असं जाणून घ्यायचं आहे किंवा आमच्या प्रेक्षकांना की छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्यातलं जे आध्यात्मिक असेल किंवा इतर पद्धतीचं जे नातं आहे किंवा संबंध आहे गुरु शिष्याचा, तर त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. त्यांची जी ज्ञात आहे अशी एकदाच भेट झालेली आहे शिवाजी महाराजांची आणि संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची. ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला साधारण 16-17 वर्षाचे होते तुकाराम महाराज. आणि आपल्या चित्रपटातला प्रसंग असा आहे की जिजाऊ त्यांना धाडतात की असं असं एक तुकाराम मोरे म्हणून देहूगाव स्थित जे आहेत संत पुरुष त्यांच्याबाबत काही तक्रारी आलेल्या आहेत तर तुम्ही एकदा त्यांची भेट घ्यावी. आणि तो जो प्रसिद्ध सीन आहे की तुकाराम महाराज शिवाजी महाराज नजराणा पाठवून देतात, दागदागिने गोडधोड कपडे लत्ते. आणि ती आवली ही सांसारिक आणि अतिशय आपल्या मुलाबाळांवर प्रेम असणारी अशी त्यांची पत्नी होती. तिथे दागिने बिगिने सगळे घालते बिलते असतात. तेव्हा तुकाराम महाराज गावात नसतात आणि ज्यावेळेला तुकाराम महाराज येतात त्यावेळेला ते सगळे दागिने काढून हे करून टाकतात आणि ते सांगतात आम्हाला याची काय गरज आहे, कसले पलिते बिलिते आम्हाला देता. इथं सूर्यचंद्रासारखे 2 मोठे 3 त्रिकाल जळणारे पलिते आहेत, आम्हाला गरज काय आहे म्हणतात.
किंवा कशाला घोडा बिडा पंचरंगी घोड्याची काय गरज आहे, आमचे 2 पाय असे आहेत ज्या हे करण्यासाठी देऊन ठेवलेले आहेत, आवाळाने एवढं मोठे छत्र आमच्या पुढं. ही निरीच्छ भावना पाहून आणि हे पाहून शिवाजी महाराज त्यांच्या समोर येतात. आणि अशा पुरुषांच्या बाबतीत एक नेहमी असं होतं की तुकाराम महाराजांच्या प्रतिभेतून जो प्रत्येक शब्द हा पांडुरंगाचा शब्द असल्यासारखंच होतं ना, ती एक आपोआप विरक्ती. शिवाजी महाराजही तेवढेच सेन्सिटिव्ह हे होते ना, म्हणजे गुरुही जेवढा असतो तेवढाच श्रेष्ठ दर्जा शिष्याचा म्हणून जो दर्जा असतो तोही जेव्हा श्रेष्ठत्वाला जातो तर एकदम त्यानं ती विरक्ती आणि भक्ती मार्ग ह्याच्याबद्दलचं एक जबरदस्त आकर्षण शिवाजी महाराजांना. ते म्हणले की नाही, आता आम्ही तुमच्या पायीच राहणार आणि पांडुरंगाचीच सेवा करणार. त्यावेळेला जे मार्गदर्शन तुकाराम महाराजांनी केलं ते असं केलेलं आहे की तुमचा धर्मच वेगळा आहे, क्षात्र धर्म आहे तुमच्यासाठी भक्ती मार्ग आहे, प्रजेचं पालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे अभंगांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की किती पायिकांचे अभंग असा नावाच्या अभंगांचा एक वेगळा सेक्शन आहे गाथेमधला. पायिकांचे अभंग म्हणजे शिवाजी महाराजांचे जे सैनिक होते, वेगवेगळ्या गावागावातनं जे तरुण शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सहभागी झालेले होते, त्यांना सहभागी होण्यासाठीचे जे आव्हान होतं ते तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातनं पायिकाचे अभंगमधनं केलेलं आहे. किंवा शिवाजी महाराजांना गनिमी काव्याचं तंत्र त्यांनी त्यांच्या पद्धतीने महाराजांनी तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे. गनिमी कावा कसा करावा किंवा अशा पद्धतीने अत्यंत प्रॅक्टिकल हे केलेला असे हे संत होते असं मला स्वतःला वाटतं. आणि तसाच तो समोरचा शिष्यही तसाच होता ना, की ज्यांनी खरंच क्षात्रधर्म काय असतो याचं आदर्शवत उदाहरण हे शिवाजी महाराजांनी संपूर्ण आपल्या जीवन कार्यामधनं आपल्या पुढं घालून दिलेलं आहे. तर ही भेट अतिशय छान आणि अनोखी आहे. आणि त्याच्यामध्ये तिथेही विठ्ठल एका अर्थी परीक्षा बघतो भक्तीची आणि शक्तीची. म्हणजे आमचं दिग्पाल आणि खूप छान सांगतो की आत्तापर्यंत ज्या वेळेला शिवाजी महाराजांवरचे जे सिनेमे झाले ते एका अर्थी शक्तीची आराधना होती, पण शक्ती ही भक्तीच्या अधिष्ठानावर होती. महाराष्ट्रातली शक्ती, शिवाजी महाराज रूपी ही जी शक्ती आहे किंवा शिवाजी महाराजांचे मावळे ही जी महाराष्ट्राचं क्षात्रधर्म आहे, महाराष्ट्राची शक्ती आहे, ही मुळात संतांनी पसरून ठेवलेल्या भक्तीवरती उगवलेलं हे रोपटं आणि विशालकाय वृक्ष आहे. त्याला भक्तीचं अधिष्ठान आहे. सो त्यामुळे ते भक्तिशक्ती संगम येतो असं आपण म्हणायला हरकत नाही. आता मला अजून प्रश्न जाणून घ्यायला आवडेल की आता संगीत देवभावळी हे सर्वांना माहिती आहे की नाटक होतं, आम्ही स्वतः जाऊन ते बघितलेलं. जसं ज्ञानेश्वरांची मुक्त आहेत त्याच्यातून आम्हाला जो भक्तिभाव मिळतो तसाच त्या संगीत देवभावळी या नाटकातून मिळतो. पण त्याच्यातून आपल्याला असं शिकायला मिळतं की त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की विठ्ठल आपले आहेत, त्यांची बायको म्हणजे आणि तसेच संत तुकाराम महाराज त्यांची जी बायको आहे तर त्यांच्यामध्ये जी भांडणं दाखवली आहेत, कारण हे सारखे विठ्ठलाच्या मागे जातात आणि जी त्यांची बायको दाखवलेली आवली तर तिला त्याच्यामुळे खूप मनस्ताप होतो किंवा सगळ्या जबाबदारी तिच्यावर येते. तर आणि तो खरंच त्रास त्यांनी भोगलाय. तर त्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की संत तुकाराम हे विठ्ठल नामात गुंतलेले होते पण आणि कुटुंबावर त्यांचं जास्त लक्ष नव्हतं, किंबहुना ते भक्तिरसात गेलेले, पण त्याच्यामुळे जी आभाळ झाली होती ती आवलीची झालेली. तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला. असं म्हणणारे तुकाराम म्हणजे तुकारामांचं आयुष्य जे होतं म्हणजे ते इतके विरक्त होत गेले. नंतर मी एकदा भंडाऱ्याच्या डोंगरावर 8-8 दिवस ते असायचे. जेव्हा त्यांना दीक्षा मिळाली, पांडुरंगाचं एक अधिष्ठान त्यांच्यामध्ये जेव्हा तयार झालं, अभंग स्फुरायला लागले, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मनुष्यपणाच्या पराकोटीच्या अवस्थेमध्ये ईश्वर आणि ते ह्याच्यामध्ये अगदी 4 अंगुळ अंतर राहिलं असेल कदाचित. अशी ज्या वेळेला माणसाची अवस्था होते जी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची राहील, त्यावेळेला श्वास घेणं न घेणं याचंही भान राहत नाही. घेत असतीलच असं नाही, एकदा घेतल्यानंतर 24 तासांनी सुद्धा पुढचा श्वास घेत असतील आपल्याला माहित नाही. योगाच्या अशा पराकोटीच्या अवस्थेला ज्या वेळेला माणूस पोचतो, ज्याला आपण समाधी भाव म्हणतो, आणि तो सातत्याने समाधी भाव याचा अर्थ पद्मासन घालून डोळे मिटून असं बसलेलं आहे म्हणजेच समाधी नव्हे. समाधी ही तुमची चालता बोलता जीवन जगताना सुद्धा लागलेली असते. अशा समाधी भावात ज्या वेळेला माणूस असतो त्यावेळेला त्याला कपड्याचं भान, मळक्या कपड्यांचं भान, स्वच्छ कपड्यांचं भान, या कशाचंही भान राहत नाही. अशा बेभान अवस्थेमध्ये तुरीय अवस्थेमध्ये असलेल्या असताना
त्यांचं संसाराकडे लक्ष असणंच शक्य नाही. अशाही याच्यामध्ये तुकाराम महाराज मात्र व्यवहार ज्ञान सांगणारेही अभंग सांगतात. तेही म्हणतात की व्यवहार आधी पहिला उत्तम पद्धतीने संसार करावा, हाच भक्तीचा सगळ्यात मोठा आणि जवळचा मार्ग आहे. यांनीच पांडुरंग प्रसन्न होऊ शकतो. एवढंच नाही तर शेतकऱ्यांना म्हणजे घरात जर मयत झाली असेल, म्हणजे अशा अर्थाचा अभंग आहे, घरात जर मयत झाली असेल तर ती झाकून ठेवावी आणि शेतीचं काम पहिलं करावं. कारण येणारा तो जो काय सीझन असेल, पाऊस असेल, तो जो असेल ज्याच्यामध्ये पीक येणं गरजेचं असेल, ते काम कर्तव्य पहिलं करा. ते पुन्हा येणार नाही जन्म. त्याच्यावरती केलेला क्रियाकर्मामध्ये गेला माणूस परत येणार नाहीये. पण वेळ गेली तर ते बी पुन्हा रुजणार नाहीये. तर पहिलं काम ते करावं, असा व्यवहार सांगणारेही तुकाराम महाराज होते. सो मला असं म्हणायचं की प्रत्येक जण आपापली भूमिका जगत होता. तुकाराम महाराज आपली भूमिका जगत होता. त्या तुकाराम महाराजांचा बॅकबोन असं आपण म्हणू शकतो अवलाबाई, की ज्या संसार सांभाळत होत्या आणि पतीबद्दल पराकोटीचा आदर, पराकोटीची निष्ठा, ते करत असलेल्या कामाच्या पूर्ण ज्ञान अवलीबाईंना होतं. म्हणूनच ज्या वेळेला त्या गाथा पाण्यात भिजवल्या हे जेव्हा कळतं, त्यावेळेला जे पोट तिडकीने त्या बोलतात, मग त्या इंद्रायणीला बोलतात, त्या पांडुरंगाला बोलतात, त्या आपल्या बुवांना बोलतात, हे सगळं की अरे एवढा मोठा ज्ञानाचा खजिना कशासाठी रिकामा केला आणि कोणाला विचारून केलात तुम्ही. तर हे सगळं चित्रण या सिनेमामध्ये आहे. आता आम्हाला असं एक प्रश्न वाटतोय की आता संत तुकाराम म्हणजे संत तुकारामांबद्दल अध्यात्माकडे घेऊन जाणारा हा चित्रपट आहे आणि नक्कीच असं अध्यात्म या चित्रपटात आपल्याला लाभणार आहे. आणि तुमची देखील भूमिका, कारण तुम्ही प्रत्येक भूमिका ही तेवढ्याच खुबीने दाखवतात आणि ती जिवंत करण्याचा प्रयत्न करत असतात. तर एक फक्त मला त्या चित्रीकरणाच्या दरम्यानचे काही किस्से असतील जे तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना सांगावेसे वाटत असतील, जे कधीच तुम्ही सांगितले नसतील किंवा कोणाला तुम्ही सांगितले नसतील, हे फक्त मला जाणून घ्यायला आवडेल या शूटिंग दरम्यान. माझं स्वतःला अत्यंत आवडलेला सीन, आवडलेला म्हणण्यापेक्षा म्हणजे कॅरेक्टर आवडणं न आवडण्याच्या पलीकडे होतो मी. तुकाराम महाराज याच्या बाबतीतलं माझं सादरीकरण आणि माझ्या इतर कुठल्या तरी कॅरेक्टर्सचं सादरीकरण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ही माझी खरंच साधनेची दुसरी पायरी आहे. त्यामुळे एकदा ते जे आहार्य अभिनयाला लागणार आहे तो वेशभूषा आणि हे सगळं अंगावर चढवलं की माझ्याकडून काम करून घेतलं जातं. पण त्यातही महाराज ज्या वेळेला आपल्या गाथा पाण्यात बुडवतात इंद्रायणीच्या डोहामध्ये, त्यावेळचा जो सीन होता आणि त्यावेळेला बॅकग्राऊंडला मुद्दामून मी तो अभंग मोठ्यांदा लावा म्हणून सांगितलेलं होतं, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल. तर त्यावेळेला ज्या माझ्या हे आल्या भावना की काय झालं असेल त्यावेळेला त्यांना, आपले 4-4.5 अभंगांचे असलेल्या या वया, अख्खा ज्ञानाचा खजिना की यांनी आज 12 बलुतदार शहाणा होतोय. माणसाला दिलं म्हणजे ज्ञान नष्ट करण्यासारखं पाप नाही ना हो दुसरं. एका अर्थी ते ज्ञान नष्ट करा, त्या तिडकी पायी त्यांच्यावर झालेला तो खटला, त्यांच्यावर झालेले जे आरोप होते की अरे माझ्यामधलं ईश्वरत्व, मला पांडुरंग गवसला आणि जो माझ्यात वास करतोय हे तुम्ही मान्य का नाही करत आहात. त्याच्याकडनं हे लिहून घेतलं गेलेलं आहे. चोरायचं काही कारण नाही. 4,500 अभंग असे चोरले जातील का काहीतरी यांनी जर विचार केला तर. हे तुम्ही काय आरोप करताय. आणि मग आता मला तुमच्याबरोबर काही करायचंच नाही. मला तुम्ही खरं खोटं मानून तुमच्या फुटपट्टीवर आणि तुमच्या मोजपट्टीवर मला आता खरं उतरायचंच नाहीये. आता पांडुरंगांनी ठरवावं. पण हे त्या तिडकीपायी बोलले गेले आणि एकटे स्वतः असताना त्या इंद्रायणीच्या खळखळत्या पाण्यामध्ये ते अभंग सोडून देत असताना एक कवी म्हणून किती दुःख झालं असेल, एक संत म्हणून किती दुःख झालं असेल, एक बाप म्हणून ज्या बापानी ह्या सगळ्यांना अपत्यांना जन्म दिला. एक अभंग म्हणजे एक अपत्य होतं. ज्या क्रिएटिव्हिटीचा आपण हे घेतला तर तो त्या माऊलीला, त्या बापाला म्हणजेच तुकाराम महाराजांना किती त्रास झाला असेल. तर तो मला खूप त्या दिवशी जाणवला. म्हणजे मला असं माझं म्हणतो आपण, मी असं अक्षरशः उडत होतो. जवळजवळ 2-2.5 तास तो सीन चालला होता. तर मी तिथनं जायचोच नाही. मी त्या घाटावरती म्हणजे सीन बाकीचे काय लाईट्स लावणं, हे करणं, ट्रॅक टाकणं वगैरे चालू असताना त्या दिवशी माझं इतकं सुंदर ध्यान लागलं होतं आणि तो वातावरण इतकं छान होतं त्या वाईमधल्या घाटावरती. आणि तो प्रसंग मात्र मला स्वतःला पुन्हा पुन्हा आठवतो. तो क्रिएशन वाईज सुद्धा की ते खूप छान झालेलं होतं. अख्खच्या अख्खं ते चित्रण मला दिसतं काय कसं झालेलं होतं. तर खूप म्हणजे अध्यात्माकडे घेऊन जाणं किंवा संत तुकाराम जिवंत करण्याचा प्रयत्न योगेश सरांनी केलेला आहे. तर आणि नक्कीच चित्रपट देखील प्रेक्षकांना भावेल
आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा असं मी पुन्हा एकदा आपला माणूसच्या माध्यमातून सांगतो. सर, आपण अजून मला तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सर्व इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे, म्हणजे हिंदी, मराठी, त्यात नाटकं झाली, तुम्ही लेखक देखील आहात, संवाद लेखक देखील आहात. तर मला तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीचा अनुभव असतो हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये आणि कशा पद्धतीने काम. हिंदीमध्ये तसं व्यावसायिकत्व असतं, म्हणजे ते त्यांचं काम करणार, ते चोख करणार, त्याचे चोख पैसे घेणार. तिथे जे कौटुंबिक जिव्हाळ्याचं वातावरण मराठीत ते भाषेमुळे असेल, एकमेकांना खूप चांगले ओळखणारे, एकमेकांबरोबर छान परिचय असलेली माणसं एकत्र काम करत असल्यामुळं कित्येकांची फॅमिली रिलेशन्स असतात. तसं हिंदीमध्ये नसतं. हिंदीमध्ये खूप वेगळं वातावरण असतं. ते ड्युटीवर आल्यासारखे येतात, त्यांच्यातली मैत्री असेल. मी त्यांच्याबरोबर तसा कधी मॅच नाही होऊ शकत. मी माझं काम चोख करतो आणि त्याचे काय असतील ते ठरलेले पैसे असतील ते घेतो, मी बाजूला होतो. पण मराठीत तसं नाही. आता मराठीत सुद्धा मराठी सिनेमा आणि मराठी नाटक, तर मी मराठी सिनेमापेक्षा मराठी नाटकाकडे जास्त रमतो. नाटकाच्या म्हणजे मी आय एम व्हेरी मच कम्फर्टेबल इन थिएटर. मग लिखाणाचं असेल किंवा सादरीकरण असेल, कारण मला तो जिवंत अनुभव आजही आवडतो. तिथं रोज बदल करता येऊ शकतात, रोज त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट त्या प्रयोगांमध्ये करता येऊ शकते. आपल्याला शिकता येतं, चुकीचं झालेलं बाजूला करता येतं, नवं काहीतरी चांगलं करता येतं. सो मला नाट्य प्रकार हा आवडतो. आता व्यावहारिकदृष्ट्या अजून आज नाटक तुम्हाला तेवढं अर्निंग सोर्स म्हणून हे नाही आहे. मग त्याच्यातलं मी याच्यामधलं प्रशिक्षणाच्या माध्यमातून आमच्या या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये संचालक म्हणून गेले 6 वर्ष मी काम करतोय. नवीन मुलं घडवणं हा सुद्धा नवीन एकांकिका किंवा नवीन नाटक लिहिल्यासारखाच आनंद आहे. कुठलीही नवी गोष्ट घडवणं याच्यासारखं की एक दगड आपल्या पुढं आलेला आहे आणि आपण त्याच्यातनं एक कलाकार, नट म्हणून शिल्प तयार करतो, याच्यासारखी दुसरी मजा नसते. सो ते माझं काम चालू असतं. तर खूप म्हणजे तुम्ही अनुभव देखील सांगितले. आता मला अजून एक जाणून घ्यायचंय की आपण मराठी नाटकांबद्दल देखील सांगितलं, चित्रपटांमधील देखील सांगितलं, त्यातला एखादा अनुभव जो प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता, कारण इतके वर्ष तुम्ही ह्या इंडस्ट्रीसाठी दिलेले आहेत, मराठी इंडस्ट्रीसाठी, तर त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. मी आनंद डोहोचाच अनुभव सांगेन. आनंद डोहोचा साधारण 2014-15च्या वारीच्या दरम्यानचा प्रयोग आहे. म्हणजे आम्ही असं एक संकल्प केला होता की जिथे जिथे पूर्ण रात्रीच्या मुक्कामाला वारी असते, ज्ञानेश्वर माऊलींच्या मार्गातली, त्या गावामध्ये या मुक्कामाच्या दिवशी आनंद डोहोचा प्रयोग करायचा. तसा फलटणला प्रयोग होता आणि फलटणला काही थिएटर बिटरमध्ये तो प्रयोग नव्हता. म्हणजे माझी अशी कल्पना होती की थिएटरमध्ये प्रयोग असेल, पण ते जे कोण आमचे आयोजक होते त्यांनी वाऱ्यांचे जे मुक्कामाचं जे मैदान होतं जिथं रावट्या भेट होती, तर मध्यभागी एक जागा साफ केली होती आणि साधारण 8 फूट उंचीच्या याच्यावरती ताराफा बांधल्यासारखं, मचाण बांधल्यासारखं 12x12चं स्टेज बांधलेलं होतं. कारण त्याला जास्त लागत नाही, तो एकपात्रीच असल्यामुळे. आणि चारी बाजूनी ते ओपन होतं, कारण चारी बाजूनी माणसं बसलेली होती, झोपलेली होती. 24-24, 25-25 किलोमीटर चालल्यानंतर संध्याकाळी 8-8:30ला माणसं जी दुडुकलेली असतात, त्यामुळे रात्री 9-9:30ला 10ला कोण जागा राहणार प्रयोगाला. आम्ही आपले प्रयोग पोहोचतात, त्यांनी सगळे असेच हजारचे 4 हॅलोजन 4 बाजूला लावलेले ऑन केले आणि आम्ही पहिल्यांदा एक 15 मिनिटं जरा जागा सगळं शांत झालेलं होतं. जरा जाग व्हावी म्हणून अभंग वगैरे लावले जरा मोठ्यांदा. मग ती लोक जागे झाले. आयोजक सांगत होते असं आता आज आपल्याला इथं प्रयोग होणार आहे तुकाराम महाराजांचा वगैरे. थकलेले होते सगळेजण वारकरी, पण मला आता काय त्यांची इच्छा आहे असं त्याचा अर्थ. जर माऊलींच्या मुक्कामात फलटणमध्ये असा प्रयोग करायचा तर असा प्रयोग करायचा आहे. आणि मी उभं राहून पहिलं म्हणायला सुरुवात केली तुकाराम महाराजांचे जे पहिलं स्वागत आहे ते. आणि जसा त्यातला तो पहिला जो अभंग आहे तो करीतो कवित्व म्हणाले कोणी नव्हे. आणि मग मला असं जाणायला लागलं की हळूहळू लोकांकडनं तो रिस्पॉन्स येतोय. लोकांचे तोंडपाठ आहेत अभंग आणि मग रिस्पॉन्स. मग आवलीचं कसं आहे, आवली ही खूप जमिनीवरची भाषा बोलणारी आहे त्याच्यातली, त्यामुळे आवलीच्या यायला लाफ्टर्स यायला लागले, असा सगळा रिस्पॉन्स आला. आणि तोपर्यंत सगळे चारी बाजूनी प्रेक्षक जे असे वगैरे पेंगुळलेले होते ते असे मांडी घालून बसले. मग कोणी नमस्कार करून बसले होते, कोणी त्यांच्या चिपळ्यांमध्ये अभंग काय ते ऐकत असताना त्यांचे अभंगही चालू होते. म्हणजे असा मिक्स ऑडियन्स सगळा होता, पण ते सगळे बघत होते. आणि नंतरच्या अभंगांना तर असा एकत्रित, कारण जवळजवळ 2.5 ते 3 साडेतीन हजार वारकरी होते त्या मैदानामध्ये.
आणि शेवटचा सीन असा आहे की आम्ही असं करतो की तुकाराम महाराज आपलं सगळं ते जे वेश परिधान केलेलं आहे ते सगळे करून फक्त धोतर आणि बाराबंदीवरती समष्टीमध्ये सामावले जातात, म्हणजे लोकांमध्ये ते निघून गेले. वैकुंठगमन म्हणजे काय, प्रत्येकाच्या वैकुंठामध्ये ते गेले असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यातनं ते जायला लागले. तर मी तसा आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति विठ्ठल विठ्ठल करत उतरायला लागलो जिना. आणि मी समोर पाहिलं तर लोक अशी ती वाट, माझ्या समोर माझी व्हॅन होती, व्हॅनमध्ये मी जायचं आणि तिथनं पुढच्या मुक्कामाला जायचं, जेवायला कुठं जिथं जायचं असं. आणि मला तो रस्ता दिसत होता, गाडी दिसत होती. मी खाली पायाला टाकायला लागलो तर असे असे हात करून अशी माणसं हे झालेली होती, बसली होती. तर मला वाटलं झोप, पहिल्यांदा काही अंधारात नीट कळलं नाही, मला वाटलं झोपलेत. म्हणून मी हे केलं तर मला मदतीला माझा जो हे होता म्युझिक ऑपरेटर, तो शेजारी येऊन उभा राहिला. मी म्हटलं अरे अनाऊन्स करा की कार्यक्रम संपलाय. तेवढ्यात तो जो ज्यांनी आयोजित केलं होतं तो फलटणचा जो आमचे महाराज होते, कीर्तनकार होते, ते महाराज म्हणले त्यांनी पायघड्या घातल्यात म्हणलं हाताच्या, त्यांच्या पावलांवरनं पाय देऊन जा म्हणले, हाताच्या पंजावरनं पाऊल टाका, त्यांना महाराजांचा स्पर्श हवाय. आयुष्यभर आत्ताही माझ्या अंगावर काटा आलाय जेव्हा हे केलं. अरे बाप रे म्हटलं. आणि मी मग मी पुन्हा ध्यानात गेलो, विठ्ठल विठ्ठल म्हणत पहिला पाऊल दुसरं पाऊल टाकत आणि असं एक 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 गेलो. मागणं एक 25 पाऊल पुढे गेल्यावर मागचे ते 25 जण टाळ्या वाजवत माझ्या मागणं. म्हणजे अशी ती वारी माझी त्या व्हॅनपर्यंत झाली. तो अनुभव म्हणजे एखाद्या नटासाठीचा असा अनुभव आहे की एक तर सगळं कामधाम सोडूनच दिलं तो, त्याला म्हणतो ना आपण, तो शॉकिंग एक्सपिरियन्स असतो की माणसं काय प्रेम करतात ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांवरती, की ते काम करणारा एक माणूस त्यांना त्या 1 तास 20 मिनिटापुरता एक अनुभव देऊन जातो की तुकाराम महाराजांचा वेश मी घातलेला आहे. त्याला ते त्याच्या हाताच्या पंजावरती तोलतात की अय पाऊल जमिनीवर नाही ठेवायचं बाबा, आमच्या हातावर ठेवून जा. इतका हा आपला वारकरी संप्रदाय आणि आपला भक्ती संप्रदाय हा इतका स्ट्रॉंग आहे. केवळ साधना होती म्हणून मी त्याच्यानंतर काम करत राहिलो आणि तुकाराम महाराज सादर करत राहिलो. अन्यथा मी संपून गेलो होतो त्या दिवशी, की ज्या पद्धतीचं प्रेम आणि ज्या पद्धतीचं हे मिळालं तर त्यावेळेला आपण तुटून जाऊ शकतो. पण माझी ही साधना होती आणि इदम न मम, हे माझं नाही, ही भावना इतकी स्ट्रॉंग आहे माझ्या मनामध्ये. त्यामुळे मी पुढे त्याच्या पुढे 2-250 प्रयोग करत राहिलो. आता साधारण किती प्रयोग झाले आपले? आता जवळजवळ 400-450 प्रयोग झाले. 450. आता आम्ही गेले 2 महिने चित्रपटासाठी म्हणून थांबवले. आता डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार. तर हा जो चित्रपट आहे अभंग तुकाराम, ह्याबद्दलचा एक जाता जाता आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की एक अशी गोष्ट आपल्या प्रेक्षकांना जाणायची का हा चित्रपट सर्व प्रेक्षकांनी आणि आपण तुकाराम महाराजांशी आपल्याला कनेक्ट करतो, तर वारकऱ्यांनी का बघितला पाहिजे? वारकरी तर बघतीलच, पण का बघितला पाहिजे आणि तो कसा कनेक्ट करतो? 2 गोष्टींसाठी बघितलं पाहिजे. श्रद्धेला अंधश्रद्धा मानणारी जी टवाळी चालू आहे ना आपल्याकडे, त्याला उत्तर म्हणून हा अभंग तुकाराम चित्रपट आहे. हे एक. आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातनं महाराजांना तुमच्यापर्यंत यायचं आहे. तुम्ही 4 पावलं थिएटरपर्यंत टाका आणि त्या अनुभूतीचा अनुभव घ्या. यासाठी अभंग तुकाराम बघायला पाहिजे. तर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय. आता जाता जाता 2 प्रश्न, की माझा असा प्रश्न आहे की आपली जी इंडस्ट्री आहे, मराठी इंडस्ट्रीकडे कंटेंट भरपूर आहेत. आपण महापुरुषांवर चित्रपट करतो, खूप असे चित्रपट करतो. आणि आता जर आपण बघितलं तर साऊथ इंडस्ट्रीमध्ये देवाला कनेक्ट करण्याची, म्हणजे आता कांताराचा चॅप्टर 1 आला तर त्याच्यामुळे त्या कंटेंटवर जास्त भर देऊन ते लोक जास्त ऑडियन्स खेचण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे मराठी क्राऊडला किंवा मराठी थिएटर्स मिळण्याला देखील थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणजे थिएटर्स मिळत नाहीत किंवा स्क्रीन मिळत नाही. तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की तुम्ही सिनेमे चालवले तर तुम्हाला तारखाही मिळणार आहेत. शेवटी थिएटर हे सुद्धा मराठी माणसांनीच बनवलेलं आहे ना. तुझे त्या थिएटर हा व्यवसाय हा मराठी माणसांचाच आहे ना. ते काय कोणी बाहेरनं आलेले नाहीत. तुमच्या इथलेच आहेत, त्यांनी बिल्डिंग बांधली, थिएटर बांधलं आणि त्याचं हे केलं. तुमचे चित्रपट चालायला लागले तर ते तुम्हाला तारखा नॅचरल ते का नाही देणार? तुम्ही जर 6-6 महिन्यासाठी बुक करू शकलात तर का नाही देणार? सो प्रेक्षकांनी, मला असं वाटतं, दरवेळेला आपापल्या सिनेमांच्या वेळेला आले की काही कंपू याच्यावरनं आवाज काढतात. ते एकत्रितपणे कधीही हे करत नाहीत. ते त्यांच्या सिनेमाला तारखा मिळाल्या नाहीत की मराठी सिनेमाच्या नावाने आणि मराठी सिनेमाला तारखा मिळत नाहीत असं हे करतात. मला असं वाटतं की हे
प्रेक्षकांनी हे करावं की तुम्ही मराठी सिनेमा बघायला गेलात आणि तो चालला तर तारखा मिळणार आहेत, नाहीतर तो थिएटरवाला का रिकामं ठेवेल? बरोबर की नाही? तुमचा जर सिनेमा एका आठवड्यात जाणारच असेल तर तो पुढच्या आठवड्यातल्या तारख्या कुठल्या तरी हिंदी किंवा कांतारासारख्या सिनेमाला देतील. हे एक. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या मातीतली संस्कृती आपण लोकांपुढे आणत नाही चांगल्या पद्धतीने, तोपर्यंत तो रिचनेस येणार नाही असं मला वाटतं. आज अभंग तुकाराम संप्रदायाला, लोकांना आपला वाटेल, कारण तुकाराम महाराज लोकांना आपले वाटतात. त्यामुळे ती काही एका कोणा कुटुंबाची गोष्ट नाहीये, ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची कथा आहे असं मला वाटतं, भक्ती मार्गाची कथा आहे आणि म्हणून लोकांनी ती बघावी असं मला वाटतं. खूप चांगल्या पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केलंय. आता फक्त शेवटचा प्रश्न, आणि हा प्रत्येक आपल्या पाहुण्यांना आम्ही विचारत असतो की मराठी मुलं असतील, मराठी तरुण असतील, ते उद्योजक होत नाहीत किंवा प्रयत्न करून मराठी कलाकार निर्माण करण्यासाठी घाबरत नाहीत, पेशन्स नसतात का त्यांच्यामध्ये? तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना आणि आमच्यासारख्या तरुणांना जाणून घ्यायला आवडेल तुमच्या. नाही, मला असं वाटतं की आता हे चित्र बदललेलं आहे. म्हणजे एकेकाळी मराठी समाज हा नोकरदार समाज होता, हे अगदी नो डाऊट आहे, आपण एक म्हणजे नाकारायचं काही कारण नाही. पण आता सेल्फ एम्प्लॉयमेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने ते तंत्रज्ञान जसजसं मराठी तरुण आत्मसात करायला लागलेलं आहे तसं मला असं वाटतं की उद्योजक होण्याची क्षमता आणि उद्योजक होण्याची संख्या मराठी लोकांची वाढायला लागलेली आहे. मला स्वतःला एक वाटतं ना, आपली एक टेम्परामेंट असते 9 ते 5च काम करायची, जी मला खूप जाणवली. तसं नसलं पाहिजे असं मला वाटतं. एकदा आपणच आपल्या शेजारच्या वाण्याचं, एखाद्या मारवाड्याचं उदाहरण देतो की सकाळी 6ला दूध बाकी कुठं नाही मिळालं तरी त्याच्या इथं नक्की मिळतं, कारण त्यांनी 6ला त्याचं दुकान उघडून ठेवलेलं असतं. 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ती टेम्परामेंट आपली नाही. त्यात चूक काही नाही. आपण तशा अर्थी बुद्धिजीवी समाज आहे आपला कष्टकरी समाजापेक्षाही मराठी समाज हा बुद्धिजीवी समाज आहे. पण बुद्धीचं जिथे जिथं आता सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये हे मिळायला लागलं आहे, भरपूर पैसे मिळायला लागलेले आहेत, तिथे तिथं मुलं वळलेली आहेत असं मला वाटतं. तर खूप चांगल्या पद्धतीने सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, मराठी प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, मराठी कलाकारांना आणि मराठी तरुणांना देखील मार्गदर्शन केलं. तर सर, आपल्याकडून आमच्यासाठी काही मार्गदर्शन असेल तर ते नक्की तुम्ही जर मी मार्गदर्शन वगैरे करण्या इतका मोठा नाही. मी तुमच्या बरोबरीने आपण सगळे मिळूनच आपल्याला समृद्ध करायचं असतं अशा मताचा मी आहे. मी कोणी मार्गदर्शन करणारा आपण एक मोठे शहाणे असा फ्रेम मधलं माझा ॲटिट्यूड कधीही नसतो. त्यामुळे मी कधी मी माझे अनुभव फक्त शेअर करतो, ज्यातनं ते माझ्या अनुभवांमधून ज्यांना घ्यावंसं वाटेल ते घेतील. तर खूप चांगल्या पद्धतीने सरांनी सांगितलं. ही मुलाखत देखील चांगली झाली. तर पुन्हा एकदा मी सांगतो की अभंग तुकाराम, ज्याच्यामध्ये सरांनी मुख्य भूमिका केली संत तुकाराम महाराजांची, तर नक्की सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन बघावा. 7 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. सगळ्यांनी तो बघावा. अध्यात्म काय होतं ते समजून घ्यावं, संत तुकाराम महाराज काय होते हे समजून घ्यावं आणि नवीन पिढीला ते देण्याचा प्रयत्न करावा. तर असेच नवीन विषय, नवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM YouTube चॅनल. त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विनीत मोरे ओपिनियन या फेसबुक पेजला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.